नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल आयजीवर। तर माळशेज घाटामध्ये आत्ता मी आणि हे पाहू शकता तुम्ही धबधबे चालू झालेले आहेत। पावसाळ्यात फिरायला जाण्याचा कुठे प्लॅन असेल तर नक्कीच माळशेज घाट मुंबईकरांसाठी एक पर्वणीच ठरतो। त्याचं कारण असं कारण मुंबईच्या खूप नजीक आहे आणि माळशेज घाटातलं हे निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे। ते अनुभवायला भरपूर पर्यटक या ठिकाणी येतात। धबधबे आता थोड्या प्रमाणात चालू झालेले, सुरुवात झालेली आहे। पाऊस तर म्हणाल तर पाऊस नाही अजून, तेव्हा पाऊस एकदम शांतता घेतली पावसाने। मुंबईतच सुरुवात नाही पावसाची अजून। तर मी तुम्हाला जाताना भरपूर असे स्पॉट दाखवणार आहे ज्या ठिकाणी थांबून तुम्ही मजा एन्जॉय करू शकता। तर हा इकडे पहिल्यांदाच हा पहिला धबधबा लागतो इकडं। हा जरा सेफ आहे आणि जास्त रिस्की नाही आहे, तर तुम्ही या ठिकाणी थांबू शकता। जर तुम्ही फॅमिलीसोबत वगैरे येत आहे तर या ठिकाणी थांबा। आणि पुढे मी आता तुम्हाला दाखवतो, चला पटपट जाऊ। सकाळी तुम्ही लवकर आलात तर सकाळी तुम्हाला अशी गर्दी वगैरे भेटणार नाही आणि एकदम तुम्ही मनसोक्त या निसर्गाचा अनुभव आनंद घेऊ शकता। तर पुढे अजून एक तुम्हाला अपडेट देणार आहे मी, प्लॅन कसा करायचा माळशेज घाटात येण्यासाठी। पूर्ण दिवसाचा मी प्लॅन सांगणार आहे, डिटेल सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी चहा भुट्टा किंवा मॅगी वगैरे तुम्ही असं छोटाफार स्नॅक्स वगैरेचं आनंद घेऊ शकता। अगदी रोडच्या बाजूलाच असं हे मोठमोठे धबधबे आहेत। गाड्या जातात इकडे वेगात, तर या ठिकाणी सावध थोडंसं, कारण रोडच्या बाजूलाच एकदम आहे, त्याच्यामुळे हा एक स्पॉट आहे। पुन्हा इकडे तुम्ही इकडे गाडी पार्क करू शकता किंवा इकडे पार्क करा, कारण इकडे रोडला फार नॅरो रोड आहे, किंवा साईडला जागा नाही आहे, तर त्या ठिकाणी इकडे पार्किंगची व्यवस्था केली आणि गुप्ता वगैरे साईडला छोटे मोठे दुकाने पण या ठिकाणी अशी सोय केलेली आहे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी। या घाटामध्ये अशी सोय नव्हती, त्याच्यामुळे तुम्हाला असे गाडीमध्येच वगैरे कपडे चेंज करावे लागत होते, पण आता या धबधब्यानजीक अशी सोय केलेली ही चांगली गोष्ट आहे। हा एक तिसरा स्पॉट आहे, या ठिकाणी देखील तुम्ही थांबू शकता आणि सेफ आहे। पण ते का या ठिकाणी शैवाला आलेलं आहे आणि शैवालाचं जर पाय घसरला तर तुम्ही डायरेक्ट खाली आणि इथून खाली डायरेक्ट दरीमध्ये जातो। हे पाणी जे ते दरीमध्ये जातं, उतरतं, तुम्हाला ते देखील दाखवतो, त्यामुळं काळजी घ्या। हे पहा इकडे येतं पाणी, तर या पाण्यात तुम्ही चढू शकता, ती थोडी काळजी घ्या। निसर्ग सौंदर्य खूपच छान आहे आणि हे सारे शॉप्स
पुढे एक हा जो पॉईंट आहे तिकडे एक थांबू शकता तुम्ही आणि बाकी या ठिकाणावरून पूर्ण हा जो माळशेज घाटाचा परिसर आहे तो दिसू शकतो. हे पहा. आणि हाच पॅच खूप रिस्की इकडे थोडंसं लँडस्लायडिंग वगैरे होत असतं वरून. हे जाळ्या वगैरे लावलेले आहेत पण मला नाही वाटत त्याने काही होईल, कारण दगड हे पडतच असतात वरून आणि प्रत्येक वर्षी दुर्घटना होते या ठिकाणी. बाकी खालचा जर परिसर पाहिला तर तो छान आहे. पाऊस तर नाही आहे सध्या पण, आणि ते MTDC रिसॉर्ट आहे ना त्याच्या भिंतीच्या मागे ते दिसत असेल. MTDC रिसॉर्टला देखील तुम्ही स्टे करू शकता तुम्हाला जर राहायचं असेल तर. बोगद्याच्या नजीकचा भाग आहे आणि याच्या साईडला एक पॉईंट आहे इकडे, तिकडे जातो आता आपण. पाऊस सुरुवात झालेली पावसाला. पलीकडे एक पॉईंट आहे तिकडे देखील जाऊ शकता तुम्ही. आणि इकडे आल्यावर माकडांपासून थोडंसं सावध, कारण माकडे फार त्रास देतात. तुमच्याकडे जर पिशवी वगैरे असेल तर मागे लागतात ते. आणि हे इकडे पण लँडस्लायडिंगचे वगैरे हे खडे वगैरे दगड मोठे पडत असतात, त्यासाठी ही जाळी लावलेली आहे. आणि इकडून तुम्हाला पूर्ण हा जो रोडचा परिसर आहे त्याचा व्ह्यू मिळतो, खूप सुंदर आहे. समोर पॉईंट आहे तिथे देखील जाऊ शकतं, तिथून देखील हा व्ह्यू भेटतो पूर्ण. आणि हा जो व्ह्यू आहे जो आपल्याला जे कडा दिसतोय त्याच्या मागे MTDCचं रिसॉर्ट आहे. आणि MTDC रिसॉर्ट हे नेहमीच धोक्यामध्ये हरवलेलं असतं. तर राहण्याचा जर प्लॅन असेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता, खूप छान अनुभव असेल तो. आणि हे पहा मंकी तर भरपूर आहे, खूप मंकी आहे तिकडे पळाला. एक चालतोय. इकडे बघा हे MTDCचं रिसॉर्ट आहे आणि घाट ज्यावेळी संपतो त्यावेळी हे रिसॉर्ट लागतं. आणि रिसॉर्टच्याच एकदम बॅक साईडला जो मी पॉईंट दाखवला खालून तो आहे. तर थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर MTDC रिसॉर्टला करा. त्याशिवाय या रस्त्याच्या नजीक पुढे गेल्यावर तुम्ही आळेफाटा साईडला जर जाल तर तिकडे देखील छोटे मोठे रिसॉर्ट आहेत, तर तिकडे देखील तुम्ही राहू शकता. पण रिसॉर्टमध्ये तुम्हाला या सगळी धुक्याची हे सगळं या क्लायमेटचा आनंद घेता येईल, तो तुम्हाला पुढे नाही मिळणार. त्यामुळे हे रिसॉर्ट सजेस्ट करतो आहे मी. दुसरी एक गोष्ट सांगायचं झालं तर दिवसाचा डेचा प्लॅन करायचा असेल माळशेज घाटामध्ये येत आहे तर तुम्ही डेला सकाळी लवकर निघून लवकर या ठिकाणी एन्जॉय करू शकता, कारण या ठिकाणी गर्दी नसते. ती गर्दी हे या ठिकाणचे सगळे पॉईंट करून तुम्ही खाली एक काळू वॉटरफॉल आहे तिकडे देखील जाऊ शकता. काळू वॉटरफॉल 2 ठिकाणाहून पाहू शकता, एक खालून आणि एक वरून जिकडून पाणी पडतं. पण तो थोडासा रिस्की आहे आणि इकडे देखील थोडासा रिस्की आहे पॅच, कारण जी काळू रिवर आहे तिला कधीही पाणी वाढतं. त्यावेळी पाऊस जास्त होतो तेव्हा नदीचं पाणी वाढतं. त्या ठिकाणी जाताना सेफ्टी घ्या थोडं. तुम्हाला जर त्या ठिकाणी गाईड हवं असेल तर मी गाईडचा नंबर खाली देतो आहे,
तो तुम्हाला घेऊन जाईन सेफली आणि सेफली आणून सोडेल परत। जो खालून आपण जर काळू वॉटरफॉलचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या मी या ठिकाणी लिंक देतो, तो पहा। आणि दुसरं जर काळू वॉटरफॉल करायचं नसेल तर तुम्ही इकडे पुढे नाणेघाट परिसरात जाऊ शकता। नाणेघाट देखील या ठिकाणावरून ज्यावेळी बनकर फाटा येतो, बनकर फाट्यावरून राईट घेऊन तुम्ही जुन्नर किंवा मड गाव गेल्यानंतर देखील तुम्ही जुन्नरला जाऊ शकता। आणि जुन्नरवरून पुढे एक 30 ते 40 किलोमीटर अंतरावर नाणेघाट हा परिसर आहे, तो देखील एक्सप्लोअर करू शकता। अशी तुमची वन डे ट्रिप नक्कीच होऊ शकते। आणि हॉटेलचं जर हे केलं तर हॉटेलमध्ये घाटामध्ये तर नाहीत हॉटेल कोणते जेवण करण्यासाठी वगैरे, तुमची एकतर घाटाच्या खाली पहिल्यांदा प्रांजली हॉटेल तिकडे करू शकता नाश्ता, नाहीतर मग तुम्ही इकडे घाटाच्या वर ब्लू एक रिसॉर्ट नवीन चालू झालेलं आहे, थोडक्यात माहिती सांगतोय, तर तिकडे तुम्ही जेवण वगैरे करू शकता। आणि दुसरं अजून एक पॉईंट दाखवतो मी तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही या हायवेने खिरेश्वरला जाता, हरिश्चंद्रगडाचा जो ट्रेक जर करत केला असेल तुम्ही, तर खिरेश्वर हे गाव लागतं बेस विलेज, तर त्या रोडला जर जात असाल तर तुम्हाला माणिकडोह धरणाचा पूर्ण परिसर तो एन्जॉय करू शकता। मी तुम्हाला आता जाताना दाखवेलच, तो रोड नक्कीच एक्सप्लोअर करा। 5 किलोमीटरचा डिस्टन्स येतो, धुक्यामधून जाताय तुम्ही असा फील येईल, त्यामुळे ते मिस करू नका। तर चला, असंच ही थोडीशी माहिती द्यायची होती, ती दिली। आता मी तुम्हाला पुढचा जो पॉईंट आहे तो दाखवतो एक, आणि त्यानंतर मग माळशेज घाट आपला पूर्ण कव्हर झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही माळशेज घाट वन डे ट्रिप नक्कीच करू शकता। मुंबईहून नजीक आहे, पुण्यावरून थोडंसं लांब पडेल, पण ठीक आहे, एक 150-1 किलोमीटर पडेल पुण्यावरून, पण मुंबईकरांना एक कल्याणवरून 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला माळशेज घाट आहे। हा जो रोड सांगतोय मी, हा खिरेश्वर पुढे खिरेश्वर गावात जातो। हा हायवे नगर कल्याण हायवे, मंतगर कल्याण हायवे। तर या कल्याण हायवेच्या नजीक, सॉरी मी याआधी माणिकडोह धरण बोललो, ते माणिकडोह धरण नाही तर पिंपळगाव जोगा धरण आहे, आणि एकाच दिशेला पिंपळगाव जोगा धरणाचा परिसर आणि दुसऱ्या साईडला हे असं पूर्ण पडलेलं धुकं, म्हणजे यामधून तुम्ही गाडी चालवताय, तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल, हे मिस करू नका। रोडची जर कंडिशन विचारत असाल तर रोड आत्ताच नवीन झालेला आहे रोड, आणि मस्त आहे। या ठिकाणचं आता क्लायमेट एकदम छान झालेलं आहे, आधीसारखं रोड राहिलेलं नाही, या छोटे मोठे खड्डे आहेत, पण जर घाटाच्या पुढे पाहिलं तर पूर्ण असं सिमेंट रोड झालेला आहे, पूर्ण मडगावापर्यंत। त्यामुळं हा जर मडगावापर्यंत नाही, पुढे एकदम आळे फाट्यापर्यंत असा चांगला रोड झालेला आहे, आणि पुढे पण आता काम चालू होईल थोड्या दिवसांनी, तर रोडची देखील कंडिशन सांगितलेली आहे। तर नक्कीच प्लॅन करा माळशेज घाटाचा, आणि या वर्षी निसर्गाचा आनंद नक्की घ्या।